आता आपल्या माध्यमातूनच मला कळते की हा निर्णय निलंबित केलेला आहे। तशा पद्धतीचा पत्र त्या ठिकाणी आलंय की नाही माहीत नाही, पण निश्चितच तहकूब सभेमध्ये आपला स्थगन प्रस्ताव त्या ठिकाणी आहे या विषयासंबंधी। तो निर्णय येण्याच्या अगोदरच आयुक्त महोदयांनी मला वाटतं सेवानिवृत्ती करण्याचा निर्णय घेतलेला होता। त्या निर्णयाविरुद्ध स्थगन प्रस्ताव त्या ठिकाणी सभागृहामध्ये चर्चेला आहे। तर निश्चितच या जर असा निलंबनीचा विषय आला असेल तर खूप गांभीर्य बाब आहे आणि एक नवी मुंबई महापालिकेच्या हिताची बाब नाही आहे, अहिताची बाब आहे। कारण की आम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो नवी मुंबईच्या जनतेच्या हिताच्या दृष्टीने एक अनुभवी कर्मचारी भेटावे त्यासाठी केलेले। आता तुम्ही आयुक्त महोदयांचं मनोगत ऐकलं असता, ते बोललेले ते ऐकलं असता की आपल्याकडे पदोन्नतीसाठी एकही पात्र त्या ठिकाणी कर्मचारी नाही, त्यामुळे जी काही पद रिक्त होणार त्या रिक्त पदासाठी एकही कर्मचारी पात्र नाही, त्यामुळे ती पद रिक्त राहतील आणि त्या ठिकाणी कदाचित डेप्युटेशनवर येतील लोक, पण ती पद रिक्त राहू नये आणि आपल्या शहराचा जो अनुभव जॉग्राफिकल असेल, इकडचा सोशल अनुभव आहे, त्यांचा अनुभव या ठिकाणी टिकावा आणि आपल्या अंमलबजावणी प्रक्रियामध्ये त्यांचं योगदान मिळावं या दृष्टीने 58चं 60 आपण करायचा निर्णय घेतला। अनेक ठिकाणी 60 वर्षाचं आपले त्या ठिकाणी रिटायरमेंट एज आहे। मला वाटतं आपल्या चतुर्थ श्रेणीचं रिटायरमेंट एज 60 वर्ष आहे, आपल्या डॉक्टर्स लोकांचं रिटायरमेंट एज 60 वर्ष आहे। आता काय पत्र आले ते बघू, पण आम्ही या 58च्या 60 त्या ठिकाणी याच्यामध्ये आता उत्तर जे मागतील ते आम्ही देऊ, पण यामध्ये आम्ही काही कुठे पाठी हटणार नाही। सगळं नियम वगैरे तपासूनच आम्ही त्या महापालिकेने असा निर्णय घेतलेला आहे। शेवटी न्यायालयाचा दरवाजा खटखटावा लागला तरी देखील आम्ही खटखटावू, पण नगर विकास खात्याकडून ही आपल्याला अपेक्षा नव्हती आणि या ठिकाणी आयुक्त महोदयांनी या ठिकाणी सकारात्मक भूमिका घ्यायला होती, कारण की या भूमिकेचा लाभ हा नवी मुंबई महापालिकेलाच होणार होता। तर निश्चितच आता स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून चर्चा त्या ठिकाणी होईल, पण याची हा निलंबित झाला याची मला खंत जरूर आहे।